करते दान उभे विटेवारी Oh,
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम 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 जय जय हरिपाठ हरिपाठ कीर्ति मुखे घरी गाय हरिपाठ कीर्ति मुखे घरी गाय
बार कुमार
पुंडलिक वरदानी डोल ज्ञानदेव हरी हरी हरिपाठ कीर्तिमुखी जरी गाय पवित्रची होय देत्याचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तपाचे सामर्थ्य तपिनला मुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृभात्रा सगोत्रा पर चतुर्भुज नर होऊन ठेले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञान गुडे गमे ज्ञान देवाला दिले निवृत्तीने दिले माझे हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुरुषोत्तम मास एरवी 1 रुपया खर्च केल्यानंतर 1 रुपयाच नफा मिळतो पण पुरुषोत्तम मासामध्ये 1 रुपया खर्च केल्यानंतर 100 पटीनं पुण्य जमतं असा हा उत्तम असलेला मास पुरुषोत्तम मास आहे आणि अशा पुरुषोत्तम मासामध्ये सरवडी तीर्थाच्या ठिकाणी सुरू असलेला तुमचं आमचं भाग्य केवढं आहे पहा तुमची माझी इच्छा असो नसो अधिक मास यायचा थांबला नाही तुमची माझी इच्छा असो नसो नियोजन करायला लावल्याशिवाय राहिला नाही तुमची माझी इच्छा नसताना तो आपल्याकडून हरिभक्ती करून घेतो त्याचं केवढं आपल्याकडे लक्ष आहे केवढे आपण भाग्यवंत आहोत त्याचं आपल्याला हे करत्यात काय नाही एरवी आपण कुठंतरी दिवस काढला असता हे महिना काढला असता पण त्यानं आपल्याकडून करून घेत आहे इतकं त्याचं आपल्याकडे लक्ष आहे विठ्ठल अशा पुरुषोत्तम मासामध्ये मजपा मराशी काय तोरपण पायची वाहन पाय बरी तुम्ही विश्वास दाखवलात सेवेची संधी दिलीत हे माझ्या आईवडिलांची कृपा गुरूंची कृपा तुमच्या संत मायाबाप कृपावंत तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत अधिष्ठान आहात व्यापक अधिष्ठान असलं की त्याच्यावर नाचायला जरा बरं पडतं त्याच्या सहाय्यानं मोठ्यांच्या संगतीत राहावं तुम्हा सगळ्यांच्या संगतीत राहून हे एक संधी बोलिले लेकुरे शेवटी म्हणायचे का हे वेडेवाकडे बापाच्या ताटात बापालाच वाढायचं तुम्हीच उभा केलं तुम्हीच सांगितलं बोला म्हणला तुम्हीच शिकवलं काय काय ते आणि आता तुमचेच बोल तुम्हाला सांगायचे तर अशा या सेवेसाठी उभा असलेला अधिक मासातला 17व्या क्रमांकाचा काहीतरी हा अभंग आहे हरिपाठ कीर्तिमुखे जरी गाय या अभंगाचं चिंतन करत असताना अभंगामध्ये पारंपरिक ध्रुवपद धरलं तर 5 चरणं आहेत आणि ते अत्यंत अपवित्र असलेल्या देहाला वस्तूला अत्यंत पवित्र करण्याचं साधन नामाचं व्यापकाहून व्यापक असलेलं फल नामोच्चाराच्या तपानं चिरंजीवता ज्याला मरणाचं भ्या वाटते त्यानं हरिहरी म्हणावं हरिपाठ करावा नामोच्चार तपानं चिरंजीवता कल्पकल्पांतता नवे नवे वैकुंठता प्राप्ती एक निष्काम निर्हेतुक माऊलीनं आक्षेप केलाय जयांची भजने असं काय असं असू द्या एक निर्हेतुक निष्काम भक्त जन्माला आला सूर्य उगवल्यानंतर सगळीकडचाच अंधार नष्ट होतो दारातला घरातला एक ऋतू आल्यानंतर सगळ्या झाडांना पानं फुलं फुटतात भर येतो एक गुरु भेटल्यानंतर सगळ्या कुळाचा उद्धार होतो एक निर्हेतुक निष्काम काम करणारा एक नाम आधारक जन्माला आला तर त्याच्या आईला बाबाला बायकोला पोराला सोराना कुणालाही काय करावं लागत नाही ती स्वतः परमात्मा स्वरूपाला होतात ही ताकद आहे निष्काम कर्माची नामाची त्यांनी काय करायचं नाही आता मातृपितृभात्रा अरे नवे माऊलीच्या सोबत नामदेवरायांना 750 वर्ष झाली आज आम्ही नाथांच्या वंशजांना नाथांचे वंशज म्हणतो नामदेवरायांच्या वंशजांना अरे सगोत्र 7.5 वर्षात जे त्या कुळात जन्माला आले नुसते जन्माला आले तर ते परमात्मा स्वरूप आहेत एवढी ताकद नामाची आहे आणि हे करायचा कंटाळा आहे आम्हाला आम्ही मारून मुटकून करतो तयांची भजने ते नाम
व्यापक आहे, निष्काम आहे, अनादी आहे, विश्वंभर आहे. त्याचं ज्ञान भल्या भल्यानं झालं नाही. शास्त्रांना, वेदांना, तुकोबरायाने तर व्यासांना सुद्धा धरलं त्यामध्ये. ते ज्ञान निष्काम हेतूनं केलं तर आपणची देव गुरु होऊन तो येतात, ते देतात. त्याची गूढता जी आहे, जी कुणालाच कळली नाही आज तागायत, ती गूढता सहज हातात देतात. गुळ खावावा करतळी आवळा तैसा हरी. त्याची गम्यता, रम्यता सुद्धा देतात त्या निष्काम भक्ताला. आणि हे देणारे कोण असतील तर ते व्यापक साक्षात परब्रह्म जे आहे त्यांनी मला हे दिलं. हे मनानं घेऊन ये, ही झेपणारी गोष्ट नाही आहे, ही मनानं घेऊन ये, ती सद्गुरु कृपेनं प्राप्त होते. असे 5 चरणाचे 5 विषय असणारा थोडासा शब्दार्थानं आपण अभंग पाहूया. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठ जर म्हटला किंवा हरी नामाचा पाठ केला तर काय फल आहे, तर देह पवित्र होतो. पहिली सांगितली. देह पवित्र झाल्यानंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, यासाठी हरिहरी म्हणा. आणि ते झाल्यानंतर पुन्हा हरिहरी म्हणा. काय होईल तर ते नाम जे आहे ते सहज बसता उठता जर तुम्ही घेतलं, बाकीची कामे ही काम्य कर्म आहेत, पण हरिहरी सहज तोंडात येते, हे निष्काम आहे. आणि निष्काम नाम विश्वंभर आहे, अनादी आहे, व्यापकाहून व्यापक आहे. आणि म्हणून त्याचं फल व्यापकाहून व्यापक आहे, त्याचं फल विश्वंभर आहे, त्याचं फल निष्काम आहे. नाम अनादी आहे म्हणून त्याचं फल अनादी आहे. असं अनादी आणि व्यापक विश्वंभर बनवणारं ते नाम मुखात यावं. कधी? देह पवित्र झाल्यानंतर. पायऱ्या सांगितल्या बरं का, बोध स्वरूपाच्या पायऱ्या अभंगामध्ये सांगितल्या. दुसऱ्या चरणामध्ये नामच का घ्यायला सांगितलं, माप साधन सांगितलं ना. भागवतामध्ये, वेदामध्ये तीर्थव्रत वैकल्य, एकादशी सांगितल्या, जप तप सांगितला, ध्यान सांगितलं, सगळं सप्तविभूते सगळं सांगितलेत. पण आरोप मगाचा हेच आहे, हे सगळी काम्यकर्म आहेत. काम्यकर्म निषिद्ध आणि अपवित्र असतात आणि निष्काम कर्मच फक्त पवित्र असतं. निर्हेतुक कामच फक्त पवित्र असतं. त्यामुळं अन्य साधनं ही परिच्छिन्न आहेत, काळाधीन आहेत, म्हणून त्यांचं फळसुद्धा परिच्छिन्न आणि काळाधीन आहे. एकादश दशमीला येत नाही, द्वादशीनंतर नसते, दशमीनंतर. आणि एवढंच आहे ते व्रत, केवढं आहे ते, म्हणून फळ बी तेवढंच आहे ते. तुम्ही जे कराल ना त्याचं फळ तेवढं काळाधीन परिच्छिन्न एवढाच तुकडा. नाम व्यापकाहून व्यापक आहे म्हणून त्याचं फळ व्यापकाहून व्यापक आहे, म्हणून घेणाऱ्याला व्यापकाहून व्यापकाची प्राप्ती होते. इथं शिल्लकच काही राहत नाही. इतकं ताकद असलेले ते हरिमुखे म्हणायचं सांगितलंय. या अभंगामध्ये तप हा शब्द आहे, इतरता आहे तो तप नव्हे. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल किंवा आपण आता इथं जे 2 तास गेले 2-3 महिने 1-3 आठवडे करतो आहोत, लक्षात ठेवायला का, हे नाम म्हणत असताना काया वाचा मने तप घडतं. आता आपण बसलोय तीर्थस्नानी कीर्तनामध्ये, कीर्तनाचं अंग होय अंग, इथं बसलोय म्हणून कायिक तप झालं. वाचेनं महाराज म्हणा म्हणतात म्हणून हरिहरी म्हटलं, म्हणा म्हणतात म्हणून, तरीसुद्धा ते वाचिक तप झालं. आणि मनसुद्धा इथं गुंतलेलं आहे. किती गुंतावं मन, खरं सांगा. घराकडे होता ना आणि आता येतात, तिथं बरं वाटतं का इथं बरं वाटतंय? खरं म्हणता, दिवसभराचा करायचा, 3 तासाच्या उद्या सकाळ वेळी कीर्तन करायचं, असलं काय करायचं नाही. हे बोलायला सोपं आहे, जगायला ही सोपं आहे. हे कुणाला? जो निष्काम निर्हेतुक आहे त्याला. रात्रंदिनी हाची धंदा. आणि आजपास जप त्याचा चालतो, करत नाही, स्वतः करावं लागत नाही. हे करावं लागत नसताना सुद्धा करायचा कंटाळा आहे. आपल्याला प्रॉब्लेम आहेत, आपली अडचण आहे ती इथले फक्त आहे. नामोच्चाराच्या तपानं जर तप करणारा अमूप झाला, व्यापक स्वरूपाला पोचला, तर तो चिरंजीव होतो, कल्पांती होतो, वैकुंठ वासाला पोचतो. इतकं तपाचं, नामोच्चाराच्या तपाचं, त्या नामोच्चाराच्या काळाला तप म्हटलं या अभंगामध्ये. तिकडं न लगती सायास जावे, तिकडलं तप नव्हे, हे इथलं चाललंय आत्ताच्या क्षणाचं. तुम्ही आज ऐकणार आहात हे तुम्हाला आत्ता या क्षणी प्राप्त होत आहे. या अभंगाचा बोध आहे, लक्षात ठेवायचा. आणि जर नामधारक संत सगळे झाले, 52 चरित्रे पहा, ते नित्य नाम घेतोय, ते निष्काम नाम घेत होते. निष्काम नाम एवढे घेत होते की आम्ही हे सगळं करतोय की देव भेटावा आणि देवानं काहीतरी द्यावं. पण देव भेटला तरी तू आलास का म्हणणारे निष्काम संत होते. त्यांना ते
त्याचं ज्ञान झालं. फक्त त्यांना निर्हेतुक नाम घेणाऱ्यांना नामाचं ज्ञान होतं. नाम सतरूप आहे, ईश्वर सतरूप आहे, म्हणजे नाम नामे अभिधे अंगानं नाम परब्रह्म आहे. नाम विश्वंभर आहे. नाम निष्काम. बाकीचे व्रत सकाम आहेत, काम्यकर्म आहेत. नामच निष्काम आहे. ते म्हणण्याचं हेतूच येत नाही. आगा आई आई जसं सहज येतं. आई मातृदेवच आहे ती. तिनं काही येऊन गुडघा धरावा असा शब्द नाही आहे. अरे अरे इतकं रंगावं लागेल ते फक्त लक्षात यायचं. निष्काम केलं तर काय होतं, त्याचे आई वडील सगळे होतात. त्याच्यात सांगितलं ना आता गोत्रज. आपण नाथांच्या वंशजांना, नामदेवरायांची 750 वर्षे झाली. नामदेवराय माऊलीच्या सोबत होते. आज त्यांच्या आज जन्माला घेणाऱ्या किती, त्यावेळची 4 पोरं 4ची 4 पोरं 4ची 4 किती 750 वर्षात विस्तार. प्रत्येकाला परमेश्वर प्राप्ती आहे. त्यांनी काही करायचं नाही. एकानं केलं तर, एक सूर्य उगवला तर सर्वत्र प्रकाश होतो. सर्व अंधारमय असणारा कण आणि कण प्रकाशमय होतो. एक परमात्मा निष्काम जन्माला आला तर सृष्टी वैकुंठ स्वरूपाची होते. हरी हा वैकुंठ ज्याच्या मुखात येतो ते ठिकाण वैकुंठ स्वरूपाला पोचतं. असा बोध करणारा हा अभंग आहे. हा बोधपर अभंग आहे. नामाचं श्रेष्ठत्व सांगणारा हा अभंग नाही आहे. हरिपाठ हा नामाचं श्रेष्ठत्व सांगणारा आहे. निदान माझ्याकडे आलेला अभंग सेवेसाठी हा नामाचं श्रेष्ठत्व सांगणारा अभंग नाही, नाम फलाचं श्रेष्ठत्व सांगणारा अभंग आहे. नाम श्रेष्ठ आहेत, पण बाकीच्या साधनामध्ये नाम हे व्यापक विश्वंभर असल्यामुळे त्याचं फल व्यापक विश्वंभर आहे. म्हणून फलाचं श्रेष्ठत्व सांगणारा आणि फलानं स्वरूपता प्राप्ती व्हायची आहे त्या बोध स्वरूपाच्या पायऱ्या सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल कसे कासना ईश्वराची आपल्या सर्वांच्याकडे दृष्टी आहे. खरं तर सरवडेकरांच्या या पंचकृषीमध्ये पंचकृषीवरती अपार असे संत जन्माला यावेत. एका गावामध्ये 20-22 अधिकारी असावेत प्रचंडकार तीर्थकार आणि 20-22 व्हायची इच्छा आहे. कालच मला एक घेतला होता. मला का तुम्ही पंचपदीला संधी देत नाही. प्रत्येक जीवाला इथले वाटतं की आपण कीर्तन पोषण करावं. अरे हे का भाटकी गोष्ट आहे का? कोण यायला तयार नाही. इथं प्रत्येक जण म्हणतो आम्हाला का संधी नाही आहे. एवढं चैतन्याची पहाट होणारं हे ठिकाण आहे. चिन्मात्राची चैतन्याची पहाट होणारं ठिकाण आहे. अशा ठिकाणी आपल्याला बोलवून घेऊन देऊ ईश्वर. तुम्ही खरं सांगा, आज आपण आलोय ना, बोलवले की नाही सांगा. माहीत होतं कॅलेंडरवर लिहून ठेवलं तर मागच्या वर्षी नाही ना, हे ठरलेलं आहे. देव बोलवून आपल्याकडून सुरू घेतो. म्हणून त्या देवाचं नामस्मरण करण्याची आपली परंपरा आहे. पांडुरंगा करू प्रथम
नका करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका थोरपणा पराची सांडीजे उत्पत्ती अवघी विसरीजे तै तै जवळीक माझी. अन्यन्य व्हायला शिकवलं म्हणून आम्ही अन्यन्य व्हालो आहे. खरं तर अन्यन्य व्हायचं असतं, पण आईवडिलांनी शिकवणूक केली बरं झालं. निदान नाही तर आम्ही लई ताटून कीर्तन केली असते पुरुषाने. इथंच आमचा घोळ व्हायला नाही. ही परंपरा बसवली म्हणून आम्ही एवढं चाललं आहे आमचं. त्यातनी सुद्धा किती नाटकी आहेत आमची पहा. तो सगळं बघतो बरं का दर सेकंदाला. तो तेवढा सर्वज्ञ आहे. त्याला दर्शनाला कळतं. तुम्ही काम करत असाल तिथं पृथ्वी साक्षीला आहे, हवा साक्षीला आहे, आकाश साक्षीला आहे. आणि दुसऱ्याचं फुल आंबा तोडताना मागं वळून बघताय तिथं आत्मा शुद्ध पवित्र तो साक्षीला आहे. हे तिथं येतात साक्षीला चित्रगुप्ताच्या समोर. काही करा, हेही करा नाही तर ते करा. असो रामकृष्णाने येताना एक गरीब साता भेटकरी माणूस भेटला. भारा हातात होता आणि मायाकडं बघितलं. हे जरा देखल्या देवाला दंडवत करण्याची एक पद्धत आहे आपल्याकडे. थोडंसं भेटला आणि म्हणला महाराज माप असावी. म्हटलं काय भानगड, काय गाडी अंगावर गाठली काय तुझ्या माफी असायला. मी काय म्हटलं नाही. म्हटला 3 आठवडे झालं गावात सप्ताह चालू आहे. हे 3 आठवडे झालं गावात सप्ताह चालू आहे आणि मी मूर्ख माणूस तिकडे गेलेलो नाही आजता. काय ती सगळी गेले, ती मूर्ख आहेत आणि मी तेवढा शहाणा आहे काय काय मला कळेना झाले. म्हणले अरे ते रामकृष्ण आणि म्हणायचं राहू द्या, विना घ्यायचं राहू द्या, देणगी ते जेवायला असते तिथं प्रसाद असते ते जरा चमचमीत लागते, गोड लागते. ते खायला सुद्धा माझ्यासारखा मूर्ख माणूस गेला नाही म्हणले. पण मी आज ठरवले, आता निश्चय केला आहे. आज संध्याकाळी तुमचं कीर्तन मी येणार म्हणजे येणार. उपजला भाव उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ तुमचे कृपे सिद्धी जाओ संध्याकाळी फिरायला जातो. देव न आवडणारी पण माणसं भेटतात. पण आम्हाला बघितल्यावर कुचेष्टन म्हणतात काय कुणा ठाऊक रामकृष्ण हरी. अरे आम्हाला बघून जर तुमच्या मुखात रामकृष्ण हरी येत असेल तर भाग्य आमचं. याला स्वरूपाकडची वाटचाल आहे म्हणून याला बोध स्वरूपाची पहिली पायरी शुभेच्छा म्हणतात. देवाकडे जावंसं वाटलं, सप्त्याकडे जावंसं वाटलं, ऐकावंसं वाटलं, याला बोध स्वरूपाची पहिली पायरी शुभेच्छा म्हणतात. आणि वाढावे संतांना ग्रही व्हावे धनधान्य याला अशुभेच्छा म्हणतात. काय करायचं ते ज्याचं त्यांनी ठरवायचं. विठ्ठल विठ्ठल आला तो भेटला. पण म्हटलं बरं झालं आला असते, काय अडचण नाही आहे. मला पण बरं वाटलं. आपल्यामुळं जर कोण परमार्थाकडे येत असेल जन्माला आल्याचं सार्थक झालं आज. आणि हेच प्रत्येकासाठी खाली पाठवले बरं का. प्रत्येकाला काहीतरी काम देऊन खाली पाठवलेलं आहे. हे प्रत्येकाला खाली देऊन त्याने विचार केला. रोज उठायचं 4-5 वाजता, शान काढायचं. काय काढायचं? शान काढायचं. ते कुठं नेऊन टाकायचं? गारीत नेऊन टाकायचं. पहिल्या 2 भीतीवर का तिकडनं याचा हात धुवायचा, धार काढायची. तर बायको वाटीतनं चहा आणून देते. बॉट केलेलं असते, तिथं खुरपणी दुरी असते. आदेश असतो तो न विचारता कुत्र्यावानी घे आणि झक मारीत जा. तिकडनं ये. 7:30ला येते. ह्याला भेंडी आवडत नाही आणि तिला भेंडीशिवाय दुसरं आवडत नाही. दररोज न्यारी करते. परत सांगितलं शेताकडे जायला लागते. माणसं आहेत. संध्याकाळी पाणी पाजायचं आहे. जाशी बिशीला कुठं इकडे तिकडं.
त्याला कळना मी हे आयुष्यभर जन्माला आल्यापासून शाण काढते, गाडीत जाते, धार काढते, न्यादी करते, शाण काढते, गाडीत जाते, धार काढते, धाराला ती जाती, बिल ती घेती. मी गडी काय हमाल. हमाल म्हणावा तर हमालाला जाग्याला हमाली मिळते. 66 वर्षे वय झालं आज तगायत ह्यांनी कुणी दिलेली नाही. गडी म्हणावा तर काम केल्यानंतर त्या दिवशी कसना पगार मिळतो तोही मिळालेला नाही. आठवड्याला मिळावा तो बी नाही, महिन्याला मिळावा तो बी नाही. इकत वार्षिक घेतला मला असता तरी बरं झालं तर 66 वर्षे झाली दिली नाही. मी यांचा गडी काय हमाल. ते तिकडे गेले ते सगळे मूर्ख लेखाचे आणि मी तेवढा शाणा लागलो का. नाही 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 हे काहीतरी चुकतं आहे. आता इथून पुढे मला देवळाकडे जावं लागेल अशी मनाशी विचारणा सुरू झाली. याला सुविचारणा म्हणतात. बौद्ध स्वरूपाची दुसरी पायरी. ते आलं इथं माणसात बसलं. ते आतापर्यंत एकटंच शेतातनी असायचं कुठंतरी. कुत्री मांजरं गाढवं काय ते पक्षी बशी हे सगळं शात पाजा हे करा. पण इथं आल्यानंतर त्या लक्षात आलं राम राम कृष्ण हरी चांगलं खायला मिळते. वेळ पण चांगला तर कधी कळलं त्याला कळलंच नाही. गड्याला 7:30ला न्याहारी लागायची. ओढ लागली सत्स्वरूप बरं का. सद्दर्शन स्पर्श झाला. प्राप्त नाही झालं अजून. 6ला उगवतो सूर्य, 4 वाजल्यापासून अंधार पडतो. स्पर्श झाला हे न्यायचा लक्षात यायचं. आणि ते 7:30ची भाकरी बिकरी इसरली. इकडे यायला लागलं. इथं काय काय करायला आलं, वाढायला आलं, खायला आले. तन मनानं इथे याला बोध स्वरूपाची तनु माणसं म्हणतात. इसरले ते ताणभूक वगैरे. विवेक वैराग्याचा स्पर्श झाला. बोध स्वरूपाची तिसरी पायरी. आणि मग त्याला इथं आल्या तो गोड वाटलं. घरात गेल्यानंतर रडू आलं आणि ते म्हणालं की मी इकडला खरा का मी इकडला खरा. ह्यांचा जो आहे नेमका महाराजांनी अभंगात आणि प्रमाण घेतलं. आहार निद्रा भय मैथुन. बघा जरा. हां हे पहिल्यांदा ऐकलं असलं तर अर्थ लक्षात घ्या. त्यानं स्वतःच्या मनाशी विचार केला. माझ्यात आणि गाढवात काय फरक नाही, माझ्यात आणि कुत्र्यात काय फरक नाही, माझ्यात आणि डुकरात काय फरक नाही. हा नियम जर लावला तर संतांनी सांगितलेलं हे प्रमाण सिद्धांत लावला तर माझ्यात मी आणि जे ॲनिमल सोशल ॲनिमल मनुष्य हा सामाजिक प्राणीच आहे. त्या प्राण्यात आणि ह्या प्राण्यात गाढवात डुकरात कुत्र्यात आणि माझ्यात काय फरक नाही. नेमका मी हाय कोण, मी कोण आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. सारासार विचार गेला आणि त्याच्या लक्षात आलं आपल्या गलीत हनुमंतराय सुद्धा शेतकरीच आहे माझ्यासारखा आणि तो वारकरी झालाय 10 वर्षापूर्वी. सकाळी उठलं त्याच्या गळ्याला पडलं. तुला कसं जमतंय, तू पण शेतकरी मी पण शेतकरी, तुला 2 पोरं आहेत, जनावर आहेत, तुला हे कसं जमतंय. हे मला जमल मला हे
मला ते पंढरपूरला जायला जमल, मला एखादं झेपल, कधी याय नाही मी इकडं. खरं खरं सांग, खरं खरं सांग हनुमंतराया, खरं सांग मला हे झेपल. ते सारखं देवळाकडे जायला जमल, तुला कसं जमते? म्हटलं ते काय डोसक्या पडलंय. म्हटलं कवा तरी 15 दिवसातनं एकादस व महिन्या वर्षातनं एकदा वारी, तासभर इथं बसायचं ती तिथं बसायचं. आता गोड वाटते तुला, खरं सांग कुठं गोड वाटतंय? तर म्हटलं इथं गोड वाटतंय. पण म्हणला मी पडलो अडाणी माणूस, मला कोण माळ घालणार? कुठला महाराज माझ्या विश्वास ठेवेल सांग बघूया. माऊली ह्याचं वर्णन करते. कै हे बिरड फिटेल, कै स्वामी भेटेल, बोध स्वरूपाची 4थी पायरी सत्वापती. आणि ही अवस्था आल्याशिवाय बोध उत्पन्न होत नाही. म्हणून माऊलीनं त्याला सांगितलं, बाबा रे तुला कलेक्टर व्हायचं असेल तर पहिली दुसरी पायरीनं वर जावं लागतं. तसं तुला जर स्वरूपाच्या पातळीवरती जायचं असेल तर अगोदर हरिहरी म्हण, नाम पवित्र कर आणि पवित्र देहानं हरिहरी म्हण, अमुक प्राप्त होईल आणि मग तू स्वरूपाला पोचतील. अभंगाचं पहिलं चरण. काय म्हणावं? हरिहरी म्हणावं बरं का. हरिहरी म्हणायला सांगितलं, त्यानं काय होईल? देह पवित्र होईल. फल सांगितलं, नामाचं पहिलं फल सांगितलं पहिल्या पायरीमध्ये. आता वक्त्यानं सांगितलेलं ऐकावं. ऐकू जातच, काय प्रश्नाने स्पीकर लावल्यात मोठ्या मोठ्यानं. वक्ता बोलतो ते कानात जातच, ऐकावं. पण वक्त्यानं न बोललेलं पण ऐकू गेलं पाहिजे. वक्त्यानं बोलत्याला कानात जातं, तुमची इच्छा असू दे ना नसू दे. पण वक्ता सांगत असताना एवढं समरूप व्हावं की वक्त्यानं जे बोललं नाही ते ऐकू गेलं पाहिजे आपल्याला. ह्याला श्रवण म्हणतात. आणि ते षडलिंगपूर्वक असतं. असा एक उत्तम अधिकारी बसला होता ऐकायला. काय म्हणला तुम्ही? नाम घेतल्यानंतर देह पवित्र होतो. आमचा देह अपवित्र आहे का काय? सांगितलं तर नाही ना, ऐकू गेले. माझा देह अपवित्र आहे का? नाम घेऊन पवित्र होतो याचा अर्थ तो अपवित्र असला पाहिजे. मग देह पवित्र आहे काय अपवित्र आहे? कधी कधी अपवित्र आहे काय नित्य अपवित्र आहे? मूळचाच अपवित्र आहे काय आता कशानं झाला होता ते पवित्र आहे? सकारण सांगायचं म्हटलं काय ते. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही बाबा रे, विचारलेस तर हरकत नाही. हा संवाद आहे वक्ता श्रोत्याचा, कृष्ण अर्जुनाचा हा संवाद आहे. विचारलंच ते बरं झालं. त्या निमित्तानं चिंतन होत राहतं, पुढं सरकत राहतो. बघ म्हणले, शास्त्रानुसार सांगायचं झालं तर देह हा अपवित्र आहे आणि आत्मा पवित्र आहे. देह हा नित्य अपवित्र आहे आणि आत्मा नित्य पवित्र आहे. म्हणला पुरावा काय? तर तम प्रकाश विरोध न्याय शास्त्रामध्ये सांगितले. 1000 न्यायामधला हा एक न्याय आहे की हे दोन एकत्र नांदत नाहीत. अंधार असेल तिथं प्रकाश नाही, प्रकाश असेल तिथं अंधार नाही. तसं पवित्रता आहे तिथं देह असणं शक्य नाही आणि देह आहे तिथं पावित्र्य असणं शक्य नाही. इतका असा शास्त्राचा न्याय सांगतो. म्हणून देह हा अपवित्र आहे आणि आत्मा हा नित्य पवित्र आहे.
ब्रह्मण लिंपेतया मे जे का कर्मा वेगळे, जे का कर्मा वेगळे, जे का कर्मा वेगळे, ते जे परब्रह्म आहे ते करता करत्यानं भोगता भोगत्यानं जन्म मरण सुख दुःखानं मिळत नाहीये. ते द्वैताच्या पलीकडे आहे म्हणून द्वैत हे अपवित्र आहे. जे जे द्वैत आहे ते अपवित्र आहे आणि जे द्वैतातीत म्हणजे अद्वैत आहे ते पवित्र आहे. ह्या अभंगाचं अधिष्ठान आहे. पवित्र नाही, पवित्र सोडणं. आणि बोध स्वरूपाच्या अंगानं पायरीनं हा अभंग सोडवायचा आहे बरं का. अभंगातले विषयाने पदं टाकायची नाही आहे. ते या पद्धतीनं आपण चिंतन करूया. संत तुम्ही मायबाप कृपावंत बोलवून घ्या, सेवा करून घ्या. विठ्ठल विठ्ठल तर याला प्रमाणता काय आहे? संत प्रमाणता, शास्त्र प्रमाणता असायला पाहिजे. हां, ते जरा सांगा. तर म्हणले काय हरकत नाही. ब्रह्म तर कशानं लिंपत नाही, ते वेगळंच आहे, द्वैताच्या पलीकडचं आहे. म्हणून पवित्रच्या पण ते पलीकडं आहे. कृष्ण ईश्वर कृष्णकांत नावाचे ब्रह्मयोगी होऊन गेले. त्यांनी सांख्यकारिका नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या सांख्यकारिकाच्या ग्रंथामध्ये 15 कारण मीमांसा सांगितल्या की देह हा मूळचा अपवित्र आहे. आणि त्यांनी सूत्र लिहिलं सांख्यकारिकेमध्ये, स्थानात बीजात उपष्टात संदनान जनन शौच निधनान. स्थान हा देह जिथं उत्पन्न होतो ते ठिकाणच मुळात अपवित्र आहे. आणि अपवित्र ठिकाणी जन्माला येणारी वस्तू पवित्र कशी असेल? अपवित्र आहे. बरोबर आहे ना. गटारात किडा जन्माला येतो, दुर्गंध येते, गटारा येते, अपवित्र आहे. माऊलीला विचारलं तर माऊलीने सांगितलं, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी नवमास उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. जन्म उत्पन्न होणारा देह ठिकाणच अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. मूळचा लक्षात घ्या, मूळचाच आहे. बीजात देह ज्या बीजानं उत्पन्न होतो ते बीज अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. आता पुरुष प्रकृती एकत्र आल्याशिवाय जीवाची उत्पत्ती होत नाही. पुरुष प्रकृती एकत्र आल्यानंतर स्वेद उत्पन्न होतो, घाम, तो अपवित्र आहे. समागम अपवित्र आहे. समागम अपवित्र आहे. विधीपूर्वक केलेल्या लग्नाला एक मूल झाल्यानंतरचा सगळा समागम अपवित्र आहे. महिन्यातले 18 दिवसच 12 दिवस नाहीये आणि त्यातल्या दिवसातले रात्री 10 ते पहाटे 4 समागम अपवित्र आहे. त्यापासून उत्पन्न होणारा स्वेद अपवित्र आहे आणि ते वीर्य सुद्धा आहे ते कसं आहे? अपवित्र आहे. म्हणून देह उत्पन्न होणारं जे बीज आहे ते अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल उपष्टात म्हणजे हा देह ज्या सप्तधातूंनी पुष्ट होतो. जेवल्यानंतर 3 तासानं जीवनरस तयार होतो, काही तासानं रक्त तयार होतं, त्यापासून मांस तयार होतं, त्यापासून मेद तयार होतो, त्यापासून स्पर्श झाला चावलं बिवलं तर मज्जातंतू होते, त्यापासून हाडं तयार होतात, शेवटी रेत तयार होतं. समजा तो जीवनरस आहे, खालेली उलटी झाली, पवित्र काय अपवित्र? पटापटा बोला तर ते तासाभरात चपलते. रक्त पडले सगळीकडे, पवित्र का पवित्र? आता ह्या सगळ्या हे जे सप्तधातू आहेत त्याला वीर्यवान पुरुष म्हणतात. जे तरुण आहे ते वीर्य आहे तोपर्यंत तरुण असतो आणि वीर्य हे सप्तधातूंचं पोषण शरीरामध्ये ज्यावेळी पचन होत नाही त्यावेळी अवीर्यवान अवस्था म्हणजे वृद्धावस्था प्राप्त होते. पण हे 7ही धातू अन्नमय कोशाच्या अंगानं हे विकार आहेत म्हणून अपवित्र आहेत. ज्या सप्तधातूवरती हा देह पुष्ट होतो ते सप्तधातू अपवित्र आहेत म्हणून देह अपवित्र आहे. उपष्टात संदनानं संद या शरीराला लाखो छिद्र आहेत. नैलांची पिशवी मिळावी तसं आहे बरं का. त्यात तेल राहत नाही, पाणी राहत नाही, काय गाठलं तरी गळून जातं. पण याला 1000 भोका असून सुद्धा गंबक आहे बरं का. असं याला गुडता म्हणतात, ती इथं आहे ती बरं का. आणि ह्याला 9 मोठी छिद्र आहेत. कानोबा तेरी घोंगडी
आम्हा का दिली वांगली तुझी तेवढी चांगली, काम क्रोध अविद्या त्रिगुण पंचमहाभूताने वगैरे वगैरे, नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हाशी ती दिली रे. हा देह 2 डोळे 2 नाक 1 हात कान डोळे आणि मूत्राने ते या पद्धतीनं 9 ठिकाणी फाटलेलं आहे. हां, आता लहान मुलाचे किंवा मोठ्या माणसाचे डोळ्याले घाण दिसलं, पवित्र का पवित्र वाटतं? लाल गळाला आली कुणाची बी, पवित्र का पवित्र? परवा बायकोला दवाखान्यात नेली, काही झालं नव्हतं, फिरायला आलतं, डॉक्टर म्हटले कान गच्च झाला असला तर दुर्गंधी मेंदूपर्यंत पुचली या. हे खरं काय? पुऱ्या डॉक्टर बसल्यात, काय अडचण नाही आहे. बोट घालून हिंगून बघा. हे सगळं अपवित्र आहे. संदेना नाही म्हणजे 9 ठिकाणी यातनं अपवित्र होता, आत अपवित्र आहे म्हणून आता म्हणून देह अपवित्र आहे. या शरीरामध्ये कोठारच्या कोठार भांडारच्या भांडार आहे. कशाचं? शरीर दुःखाचे कोठार, मगाशी सांगितलं द्वंद्व आहे ते अपवित्र आहे आणि अद्वैत आहे ते पवित्र आहे. या न्यायानं हा देह पंचमहाभूतांचा अनिला उसना शेकी ज्याची त्याला देणे आहे. इथं द्वंद्व आहे, पंचमहाभूताचा आहे म्हणून हा देह अपवित्र आहे. राजाला मोठ्या बेकरीमध्ये चांदीचा वर्क असतो, बिग त्या माहिती आहे का, बर्फीला वगैरे चांदीचा वर्क काढला असतो. राजाला सुवर्ण अर्क आणि चांदी अर्काचं जेवण घातलं जातं. राजाचं पाणी हे सुगंधी असतं, वाळ्यानं केलेलं, कुठलं बी पाणी पित नसतं, ते लक्षात द्यायचं. आणि 56 भोग असतात, त्यातले 2-2 घास खातो. 56 म्हणजे 112 घास जेवतो तो, प्रत्येकातलं 24 गोरपान. पण 3 तासानं बाहेर पादला राजा म्हणजे सगळा वाडाच्या वाडा दुर्गती. आत असली भट्टी आहे, काय बी खावा. का सुवर्ण अर्क आणि चंद्रार्क खायचा असतो? तर सुवर्ण आणि चांदी कधीही म्हणजे नाश होत नाही, उलट त्या धातूंनी शरीर पुष्ट होतं, तेजस्वी होतं. शतजन्म 100 वर्षाचं आयुष्य त्याला प्राप्त होतं राजाला. म्हणून घातलं तर तरीसुद्धा 3 तासात त्याचं दुर्गंधयुक्त बनवणारी भट्टी आता आहे. म्हणून हा देह अपवित्र आहे. दैवी गुणाच्या अंगानं क्षणिकता अपवित्र मांडली आणि नित्यता पवित्र मांडली, म्हणून दैवी गुण सांगितले. हा क्षणभंगुर नाही बरवसा वारेसा वद थोडा मा, हा क्षणभंगुर आहे म्हणून अपवित्र आहे. आत्मा नित्य आहे म्हणून पवित्र आहे. स्वभावता नाश हा अपवित्रपणा मांडला दैवी गुणाच्या अंगानं. आणि अविनाशी राहणं याला पवित्र मानले गेले. नाशिवंत देह म्हणणं का वाला वेळ नाही, माझ्याकडे संपत आले. ऐकायचं असलं तर ना माझं कधी पण बंद करायचं, माणसाला त्या दिवशी ऐकलं विषय पूर्ण व्हावा असं काही ते वाक्य मगाशी बोलले ते थोडंसं. विठ्ठल देह
तीन आहेत, त्यातला कुठला तरी एक पवित्र असेल की नाही? नाही म्हणले. स्थूल देह हा अन्नमय कोश असल्यामुळं त्याला षडरिपूचा विकार आहेच. क्षुधा, तृषा, लोभ, क्षम काय असेल ते बरं का, त्याला विकार लागतातच, म्हणून तो अपवित्र आहे. हां, सूक्ष्मदेह हा मन हा 17चा संघात आहे. 17 म्हणजे द्वंद्व आलं, आणि मन त्यातलं चंचली म्हणा, दृढवत, हट्टी आहे, विकारवान आहे, म्हणून तिथं षडविकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, म्हणून सूक्ष्मदेह सुद्धा विकारी आहे, अपवित्र आहे. कारण देहाच्या ठिकाणी कार्यानुमय कामुकता आहे, सुख भोगण्याची, पण ते कळत नाही इतकी घन अज्ञान सुषुप्ती आहे. हे विकार आहे म्हणून कारण देह सुद्धा अपवित्र आहे बरं का. आता पवित्र देहानं केलेल्या वाऱ्या, सप्ते, नाम, तीर्थ, व्रत हे सगळं अपवित्र आहे. जयांची भजने हे सगळं पवित्र आहे. विटाळाचे देही विटाळाचे फळ, विटाळाचे देही विटाळाचे फळ, चोखा तो निर्मळ नाम गाणे. विटाळाचे देही विटाळाचे फळ, चोखा तो निर्मळ नाम गावे. हा मलाही मान्य आहे म्हणले चोखोबा संत सांगतात की हा देह विटाळाचा आहे, अपवित्र आहे. पण हा कशानं पवित्र केला मी? नाम गावे. हा देह इतका अपवित्र असलेला म्हणून पवित्र करूनच तो करावा. पुण्यवंत पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची, घेता सज्जनांची. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची, घेता सज्जनांची नावे घेता पवित्र देहा वाणी पुण्यावंता, देवदेव अच्युत देह कशानं पवित्र होतो? ब्रह्मस्वरूपाची 12 नाव आहे, त्यातल्या कोणत्याही नावानं आणि सज्जनांच्या नावानं पवित्र होतो बरं का, लक्षात द्यायचं आहे. संततेचे देव संत या न्यायानं त्यांचं नाव घ्या, त्यांचं नाव घ्या, कुणाचंही नाव घ्या, उलट घेशी तेव्हा दिशितो आहे हे त्याच्यापेक्षा ह्यांची नावं घ्या. आणि ह्या अभंगाचं सार हेच आहे, नामानं पवित्र होऊन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे. जरी बळीयाच्या अंकित बळ त्याचा असलं तरी, बाप से बेटा सवय असतो, बाप जन्माला घालत असला तरी, गुरुने आशीर्वाद दिला तरी गुरु तत्प्रज्ञेच असतात बघा, पण शिष्यच पण झळकतो गुरुकृपेनं. या न्यायानं आहे, लक्षात यायचं का. हां, कशानं होतो? पुण्यवंत देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या तरतील दोषी दोषी. हे ताकद आहे. हदी उच्चारणी अनंत, हदी उच्चारणी अनंत परवासी, जातील लयाशी अजयमेळा गणिका आणि आमचा वाल्मिकी. पहा सांगायला हिंदुस्थान सगळ्यांना माहिती आहे, ते काय सांगायचे परत परत तेच 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 ते. म्हणून हरिपाठामध्ये माऊलीनं सांगितलं, ते जगद्गुरूंचा झाला पवित्र तो देह. चोखामेळ्याने सांगितलं नाम गावे, म्हणून माऊलीनं हरिपाठात सांगितलं नाम घ्या म्हणजे देह पवित्र होईल. पवित्रची होय देह त्याचा,
नामानं पवित्र करायचा. का पवित्र करायचा तर विटाळाचे देही विटाळाचे फळ. संडासनं आला, हातपाय धुतला नाही, जेवाय बसीला, देवपूजेला बसीला सत्यनारायणच्या, मनात विटाळ आहे. खरं तर हे सगळं मनाचाच भाग आहे. पण विटाळाचे देही जेवला सगळं केलं तरी मनात विटाळाचं फळ राहणार आहे. हां, चोखा तो निर्मळ. नामानं हे पहिल्यांदा पवित्र करून घ्यायचं. म्हणजे हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्र करून घ्या. आता इथं न सांगितलेलं ऐकू गेलं कुणाला? पुरुसुरीला. तो म्हटला ठीक आहे, कोळसा किती दिवस दुधानं अभिषेक केल्यानंतर पांढरा होईल? शक्य नाही. मग तुम्ही 15 कारणं सांगितली. हा देह आतून बाहेरून अपवित्र आहे. कोठाराने काय काय सांगितलं सा, लय सांगितलं सा. मग जे मूळचाच मुळापासून अपवित्र आहे आतनं बाहेरनं, ते पवित्र होईलच कसं तेवढं सांगा जरा, तुमचं हरिहरी म्हणून. बरोबर आहे. त्यांना विचारावं कोणीतरी, कुठं आहे ते तुमचा देव, जरा द्या आम्हाला, घरला न्यायचं आहे, पूजायचं आहे, तिची पूजा करायची आहे. लक्षात आलं का? एवढा अधिकार असावा असतो त्याला, काय अडचण नाही आहे. आणि मग माऊलीला उत्तर द्यावं लागलं, कारण ते हे सतत असतं बरं का, कणाकणा ते तत्व चैतन्य असतं, ते तुमच्या सायाला धावून येतं. जैसे तवची वहाळ ओहळ जवन पावती गंगा जळ, मग होऊन टाकती निर्मळ गंगा रूप. ओढ्यामध्ये चपलाचा हातपाय धुतो, पण चूळ भरली ते टुकून देतो, ते काय जेवणाला पाणी नेत नाही आपण. गंगा पवित्र ठिकाणाहून वाहत आली म्हणून पवित्र ठिकाणापासून उत्पन्न झाली म्हणून पवित्र आहे. आणि ती सुरुवातीला एवढीच आहे, पण सगळे वहाळ मिळून पवित्र होऊन ती एवढी मोठी व्यापक झाली. 300-300 किलो, ते 400 10 किलोमीटर रुंद एवढी झालेली आहे. पण ती पवित्र असल्यामुळे तसा हा अपवित्र कोळशासारखा असलेला देह नामगंगेत जर मिळाला तर पवित्र होणार नाही का? माऊलीचं म्हणणं आहे. अजून एक शंका विचारली त्यांना. म्हणले ठीक आहे, मगापासून ते मांस वर्ण ते काय चमडं हाडं अपवित्र म्हणून सांगितले ना तुम्ही. हां, मग ती या देहात आहे, तर ती या देहात असताना ते पवित्र कसं काय होईल ते? तर म्हणले जरूर मान्य आहे. देवाने सांगितलं उद्धवाला, बाबा रे जरूर मान्य आहे मला, अभक्ताचे मांस चर्म हाडे मला अपवित्र आहेत, पण नाम घेऊन जो पवित्र झालेला आहे त्याची नाम हे मला देवा अवघीचं गोडे म्हण नका बरं का. हां, मांस चर्म हाडे देवावघीच गोडे. नाम घेऊन पवित्र झालेल्या माझ्या भक्ताचं ते काय असेल ते सगळं मला पवित्र आहे, कारण ते पवित्र झालेलं आहे आता नामानं. पवित्रची वय दे त्याचा. कुणी आपल्या पवित्र असलेल्या आई बापाचं, घोड्याचं, बहिणीचं, कुणाचं हाडं आणून दारात बांधल्यात का? पण त्यानं बांधल्यात नव्ह का? मांस चर्म घोडे अवघी देवा अवघीच गोडे. आणि त्या हाडांचं दर्शन घेतल्याशिवाय शुद्ध होता येत नाही तुम्हाला आम्हाला. आणि मोठ्या वारी तर पुढे आत जायची गरज लागत नाही, इतकी ताकद आहे नाम घेऊन पवित्र आलेल्या देहामध्ये. शंकासूर हा निशिवनीतला होता. युद्ध दे पिडलं म्हणून देवाबरोबर युद्ध सुरू झालं. जरा सांगा बरं का, आठवण करा, सुसत जाता येतं थोडंसं. शंकासुराचं सांगत होतं बरं का. जरा मला एक संधी सांगायची आहे. तुम्ही आम्ही बऱ्याच वेळा इच्छा केली ते पावलं. बऱ्याच वेळा असं घडलं बरं का. नाही मोटरसायकल मिळायला पाहिजे होती, मिळाली. बायको एक मिळायला पाहिजे होती, मिळाली. 10 वर्षे पॉर झालं नाही, एक पॉर व्हायला पाहिजे होते, मिळालं का? मिळालं नाही. प्रत्येकाचा अनुभव आहे की नाही, बायकांचा पुरुषांचा, हा सगळ्यांचा अनुभव आहे. इच्छा केली आणि ती झाली नाही, असं 5-7 आयुष्यात प्रसंग आलेले आहेत. ते बायकोच्या ऐवजी मी देव व्हावा असं वाटलं असतं तर केवढ्या संधी आम्ही घालवल्यात. काय मागावं ही जी अक्कल अजून पिकलं तरी, परमार्थात पिकलं तरी म्हणून हे सगळं जयांची भजने. ते सती सावित्रीला कळलं काय मागायचे ते. त्या नीचवणीतल्या शंकासुराला कळलं, देवा तुझं दर्शन झाले, दर्शने हा लाभ, न्याय आहे तुझा. मी तुला हरिहरी म्हटलंय, देह पवित्र झाला माझा, आता मी मरणार आहे. हां, अंतकालीचे मावे. मग बरं का, हे कळलं पाहिजे, लक्षात द्यायचं. आता मला एक मागायचं आहे तुझ्याकडे, देव कृपाळा एवढ्यासाठी. देव कृपाळू आहे म्हणून कीर्तनाला तरी आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
नाथांचा अभंग आहे बरं का. काय त्या शंकासुरानं सांगितलं, आता मी मरणार पण तुझ्याबरोबर माझी पूजा झाली पाहिजे. काय मागाव हे कळलं पाहिजे. तुझ्याबरोबर माझी पूजा झाली पाहिजे. कधी विठोबा समोर उभा म्हणला सा, साईबाबा गजानन महाराज आणि बाळूमामाच्या दारात भक्त आहेत काय भिकारी आहेत? काय आहेत? आम्ही तरी कुठं आहे? आम्ही त्यातलेच. काय मागितले नाही कवा? सन्मान मागितला नाही, चांगलं म्हणावं मागितलं नाही. ते तिकडलं राहू दे, ते वाढावे संतान वगैरे. मोक्ष तरी मागितला का नाही? का मागितलं नाही? मागितलं का नाही? का मागत नाही? त्याने काय सांगितलं? नलगे धनसंपदा. इथे या लागतंय, ते इथे या लागतंय. इतकं निष्काम नाम आहे ते. एवढ्या निर्हेतुक ते करतात, म्हणून ते घडतं, लक्षात द्यायचं. आणि देवाला तथास्तु म्हणावं लागलं. आणि त्या दिवसापासून त्या शंकासुराच्या हाडापासून झालेला शंख देवारात आणि देवळात आहे. ज्या देवारात शंख नाही तो देवारा नव्हे, ज्या देवळात शंख नाही तो देव नाही आहे, देऊळ नाही आहे. देवानं सांगितलं, त्याच्या हाडाने मला स्नान घातल्याशिवाय आगमशास्त्रानुसार माझा स्नानविधी होणार नाही. देवा अवघीच गोडे मांस चर्म आडे. कुणी नाम घेऊन पवित्र झालेल्या भक्तानं करायचं असतं. म्हणून तुम्ही आम्ही काय करा, संपूर्ण हरिपाठाचं ध्रुवपद हरिपाठ म्हणून काय झालं, देह पवित्र झाला. आणि हरिपाठ हरिमुखे म्हणायला सांगितलं, देह पवित्र झाल्यानंतर. हरिपाठ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. 27 अभंग आणि गुरुपरंपरेचे 10, 40 अभंग नित्यनेमानं म्हणणे याला हरिपाठ म्हणतात. तो म्हटला तरी देह पवित्र होतो. देव पवित्र झाल्यानंतर म्हणत राहिला तर स्वरूपाची प्राप्ती होते. आणि हरी हरी म्हटला, या नामाचा उच्चार केला, पाठ केला तरी सुद्धा देह पवित्र होतो. आणि ते म्हणत म्हणत राहिलं तर स्वरूपाची प्राप्ती होते बरं का. पण जानकीच्या लग्नात लावलता. कुठं लावलता? जानकीच्या लग्नात पण लावला. आता तो पण आलो असतो खर, परंतु तो आमचा पण इकडला आणि ते तिथला पण. हा पण सुद्धा हरिपाठातल्या एका अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. नित्यनेम नामी ते प्राणी नित्यनेम नामी ते प्राणी तर नित्यनेमानं हरिपाठ करणारे काय आहेत? काय आहेत? दुर्मिळ म्हणजे काय? जे 100त, लाखात, कोटीत, काय अब्जात. दुर्मिळाची संख्या कुठली? 100त ती कमी, करोडोपर्यंत कमी. आणि अब्जावधीमध्ये जे कमी असते, मिळत नाही, त्याला दुर्मिळ म्हणतात. मग इथं किती आहेत? हजर. आलो असतो तू चल पुढं. पण नित्यनेमानं करणारी जात दुर्मिळ असं माऊलीचं म्हणणं आहे, माझं नव्हे, मी अभंग लिहिलेला नाही आहे.
आम्ही सगळे त्याला पात्र व्हावं त्या सगळ्या देवाच्या पाठीमागं आजच्या सेवेचं फळ देणार असेल तर मी त्याच्याकडे एवढंच मागेन की आमच्या मुखात पडलं तरी सुद्धा हरी हरी यावं एवढं काहीतरी कर. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी सेना गंगाधर न्हावी महाराज उर्फ सेना महाराज आणि त्यांची पत्नी त्यांनी करावं हे व्रत बरं का, हे संतांनी करावं. ते निर्मळ होते, त्यांनी नेम केला, नित्यनेम केला. काही कारणानं उशिरा देवपूजेला बसले. राजानं निरोप पाठवला, आज मला जरा काम आहे, सेना महाराजांना घेऊन ये जा. सुंदरा बायको चांगली मिळणं गरजेचं आहे. आलिया हाय चांगली आहे, माझी चांगली आहे, दिसायला बी वागायला विठ्ठल विठ्ठल सुंदराबाई म्हणल्या नेमाला बसलेत. कशाला बसलेत म्हणा की जरा. डोळे उघडं ठेवून झोपला तर नाही ना. आणि ती बऱ्याच जणांना सवय असते, झोपला का जागा कळतच नाही. अवघड आहे ते. कशाला बसलेत म्हणत नाही, कोणच म्हणत नाही, ऐकू गेलं नसेल. मालक आमचे कशाला बसलेत, नेमाला, नित्य नेमाला बसलेत. दोनदा घडलं, तिसऱ्यादा राजा होता तो. इथं साधी चाल दिली नाही, मान दिला नाही. तो तर राजा होता, पकडून आला त्याला का म्हणून येते ना, राजा होता. आणि दास गडी वाड्यात जायला सेना महाराज हजर होते गोधडी घेऊन. लक्ष्मी वल्लभ त्याजवळी. लक्षात येईल बरं का, कणा कणा तो आहे. दर्शनाला मागायला सांगितलं सर्वत्र तो आहे, तो पाहतोय. तैसा हृदयामध्ये अर्जुना तुझे 11वे मन ते मीच आहे बरं का, तिथंच आहे ते कळतं त्याला. आणि ईश्वराला सेना महाराजांच्या रूपात यावं लागलं. मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत याच्या आमचा विश्वास नाही. हे पाठ आहे, मला चालीत म्हणता येत आहे. इथं असलेल्याचा माझ्या सकट कुणाचाही या पदावर विश्वास नाही आहे. असलं तर दंडवत, माझा काय अडचण नाही आहे. आजपासून तर ते ठेवा. देवाला सेना महाराजांच्या रूपात यावं लागलं. आता ते रूप कुणाचं होतं, देवाचं रूप पाहता डोचनी सुख झाले. राजाला भ्या काय वाटलं, माझा लाडका भक्त असताना मी पकडून आणा म्हटलं आणि त्या क्षणी यावा. त्यानं ऐकले काय कुणास ठाव. राजाला वाईट वाटलं, या म्हटली या. दाढीला बसले. सेना महाराज हसत होते. खाली बघितलं, राजाचं तामण मोठं असतं, एवढ्या वाटीत घेत नाही ते बरंच असा. राजाचं तामण मोठं. खाली बघितलं तर चतुर्भुज रूप होतं. वर बघितलं तर सेना महाराज हसत होते. खाली बघितलं तर चतुर्भुज होतं. देवानं मशाज केला चित्तवृत्ती. आता काय अडचण यावी, सुरू गेल्यानंतर अंधार कसा राहावा सांगा. साक्षात देवानं सेवा केल्यानंतर राजा उठला आणि कधीच न देणारा फसाभर सोन मोहरा त्या गोधडीत घातल्या आणि देव निघून गेले. 2 मिनिटांत सेना महाराज तीच गोधडी घेऊन हजर. राजा चूक झाले, माफी असावे. कशाला बसलो तो माहीत नाही वाटतं. कशाला बसलो तो, जे आम्ही कधी करत नाही. दुर्मिळ नित्यनेम नाही मी ते इथे. हे टोकणं नाही आहे. तुम्ही का माझे वशिलेदार किंवा जेवायला वाढाय माझ्या घरात तुमच्या नाही आहे. हे आमची जी चूक होती ती सांगण्यासाठीच कुणाला तरी पाठवलं आहे. कोण बोलवी ते बाळगिरी बोलत नाही आहे. बोलणारा हरी असतो. देखवी ऐकवी कुठंतरी हे प्रमाण सिद्ध करायला शिका. काय अडचण नाही. संतांचा या वचनावरती विश्वास होता. राजा चूक झाली माझी, यायला पाहिजे होतं, आलो नाही. आणि म्हणले आत्ताच तर तू दाढी करून गेलास. नाही चूक झाली राजा, तुझं मन मोठं आहे म्हणा. अरे तुला बघायचं असेल तर गोधडीत मी कधी नाही ते सुवर्ण मोरा घातलेत बघ जरा. आणि बघितलं आणि मग सेना महाराजांचा देह कंठ भरून आला, डोळे भरून आले. देवा माझ्यासाठी, देवा दामाजीसाठी, माझ्यासाठी. हे कधी झालं, कधीच चाललं हे. नित्यनेम आमच्या पाटणं काही येत नाही. आम्ही नित्यनेम कधी करत नाही. म्हणून काय करा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. नामाचं पुण्य श्रेष्ठ आहे. ते नाम जे आहे ते व्यापकाहून व्यापक आहे. ते निष्काम आहे, ते अनादी आहे. नाम सतरूप आहे, ईश्वर सतरूप आहे. म्हणून नाम नामे अभेदानं नामच नामी आहे. म्हणून तो नाम हे विश्वंभर आहे. तर जे ते नाम तुम्ही जर घेतलं पवित्र देहानं, पवित्र म्हणित होत आला आणि हरिहरी परत जर म्हटला तर काय होईल, हरिपाठ केला तर तुम्ही विश्वंभर स्वरूपाला पोचाल. ही ताकद कशात आहे,
नामात आहे, निष्काम हेतू न घेतलेल्या नामात आहे बरं का. हां, सहज आलेल्या पडिले वळण, येथे वळण पडावंच, ते बसता उठता हरी हरी म्हणावं बरं का. हां, ते एवढं वळण लागावं. आम्हाला पिंकी नाग्या कुठं गेले, हे गेली, हाड्या 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 कुत्र्या, आता ते कुत्रा आलं बघ. आमचं सगळं ध्यान त्या कुत्रा मांजराकडं, जे सोबत काही येत नाही त्या पवित्रा अपवित्राकडं असते. असू द्या रामकृष्णारी. नाम कसं आहे, ते नामानंच का पवित्र व्हावं, तर त्याचं कारण सांगितलं की मगाची जी आहेत सगळी विठ्ठलाच्या अंगानं होणारे ह्या सगळे तीर्थ व्रत वैकल्य जप तप सगळे जे सप्ते बिप्ते सुद्धा, कारण इथं विकार आहे. मला न विचारता सगळं केले. शपथ घेऊन सांगा असं कुणाच्या मनात येत नाही म्हणून. माझ्यासुद्धा, मला सुद्धा 9 महिन्यानं आज बोललेले सरड्यात. येते का येत नाही. अवघड आहे, हे सोपं पण आहे, काय अडचण नाही आहे, सोपं पण आहे बरं का. अनंत ब्रह्मांडे व्यापक हे नाम कसं आहे ते, अनादि निष्काम विश्वंभर. ज्या नामामध्ये अनंत ब्रह्मांड मावतं तितकं व्यापक आहे ते. बाकीची सगळी परमार्थातली साधनं ही काम्य साधनं आहेत म्हणून अपवित्र आहेत. एक नाम तिथं सकामता आहे, काम्यता आहे. एक नामातच निष्कामता आहे. आणि निष्काम नाम हे इतकं व्यापक आहे. गगनाहुनी वाड ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, इतकं ते व्यापक आहे म्हणून त्याचं फळ व्यापक आहे म्हणून हा अभंग नामाचं श्रेष्ठत्व सांगणारा नवं, फलाचं व्यापकत्व सांगणारा अभंग आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा या अभंगामध्ये तप शब्द आलेला आहे. तो मगाशी सांगितलं की आपण कीर्तनात प्रवचनात असतो त्या काळात म्हटल्यानुसार काया वाच्या मने घडतं त्याला तप म्हटलेलं आहे. ते तिकडलं ते वनात वगैरे जाऊन केलेलं तप नव्हे. नामोच्चार हरिहरी आता आपण मगापासून टाळ्या वाचवतो. कायिक वाचिक मन तप होतं. या तपानं तप करणारा नामोच्चार करणारा तो निष्काम भक्त इतका होतो की तो अमूप न मापता येईल अनंत व्यापक विश्वंभर असलेल्या फलाला प्राप्त होईल आणि त्या फलानं तो स्वतः व्यापक स्वरूपाला पाहतोय. ही दुसरी पायरी आहे तिथली. पहिली पायरी नाम घेऊन शुद्ध व्हा, बोध स्वरूपाची पहिली पायरी. शुद्ध व्हा, शुद्ध मनानं नाव घ्या. तपानं तुम्ही इतकं तपाल की चिरंजीवता प्राप्त होईल. ज्याला मरायचं नाही, इथं कुणाकुणाला मरायचं आहे, कुणालाच मरायचं नाही. महाराज तुला मरायचं आहे का, मला सुद्धा मरायचं नाही. सोपा उपाय संतांनी सांगितला. हरिमुखे म्हणा चिरंजीवता, मरणच नाही. कल्पकल्पांती प्राप्त होईल, वैकुंठ वास प्राप्त होईल बरं का. पण ह्या चिरंजीवतेला कल्पकल्पांतीला आणि वैकुंठाला दोष आहे. निर्दोष एक नामच आहे. चिरंजीव सांगतो बघा. चिरंजीव वशिष्ठ महाराज म्हटले की विश्वामित्र येतात. हां, त्याच्यानंतर हनुमंतराय, बिभीषण, अश्वत्थामा इत्यादी 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 बरं का. विश्वामित्राला क्रोध आहे की नाही. अश्वत्थामा तर बोलायलाच नको. काय बोलायचं त्याच्याबद्दल सांगा बघ्या, काय बोलायचं त्याला सांगा. म्हणजे चिरंजीवता प्राप्त झालं म्हणजे निर्दोषता असं मानायची गरज नाही आहे. कल्पकल्पांतता सांगतो. कल्पकल्पांत ह्याच्याही पुढची गोष्ट आहे. म्हणजे चिरंजीवता विकारी आहे, तिथं दोष आहे. कधी तुमचं अधपतन मी सांगता येत नाही. सुटका होईल असं वाटत नाही आहे पवित्र्यातनं. कल्पकल्पांत शुक महाराज, वामदेव महाराज आणि मार्कंडेय महाराज सहस्राठ्याऐंशी ऋषी योगशास्त्रामध्ये असं मध्ये येतो. हिरण्यगर्भ शाखेला सहस्राठ्याऐंशी ऋषी नित्य 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 सोहम जप करत असतात. योगशास्त्राचा संदर्भ आहे हा. आणि हे सहस्राठ्याऐंशी ऋषी हे भगवान शिवाचे जोशी आहेत म्हणून तो अभंग आहे. ते शिव पुढचे विचारे जोशी असे. जोशी म्हणजे श्रीगुरु, जे वर्तमान काळ भूतकाळ तिन्ही काळाचं ज्ञान असतं म्हणून त्यांना शिव या शब्दाचा अर्थ अव्यक्त निराकार नाही जे आकार, त्याचं नाव शिव आणि हरी बरं का. नाही रूप गुण वर्ण जेते ते नाव हरी. त्या हरीचा जोशी कोण असतील तर हे सहस्राठ्याऐंशी ऋषी. त्यातला शेवटचा नंबर 88,000वा नंबराचं नाव आहे मार्कंडेय ऋषी बरं का. कल्पकल्पांतीचं सांगायला आहे. तिथंही दोष आहे. अरे बाबा तिथंही दोष आहे.
मार्कंडेय ऋषी एकदा असंच तापले ना, आता लय तापाला लय तापाला हे आताच नाही, हे चक्र चालू आहे तिथे हे सगळं आहे, हे सगळं आलंय, असं लय तापाला आलं म्हणून 3 नारळाच्या फांद्या घेतल्या समोर लावल्या आणि त्या पडू नयेत म्हणून मागणं एक लावली आणि तो दाढी मिशा वाढलेला म्हातारा तप करायला बसला असताना समोरून इंद्रदेव जात होते. ते म्हणले आजोबा राम राम, हे सहज यावं बरं का, हे निष्काम आहे, हे ती परंपरा ठेवण्याचं कारण आहे, काही हेतूविना ते मुखात नाव यावं, हरिहरी म्हणावं, हालो म्हणून ये. समोरचं सुद्धा चेष्टेत का असणार, महाराज रामकृष्ण हरी म्हणते, अरे तुझ्यामुळे त्याच्या मुखात नाव आलं वाढ, सोपं आहे का ही गोष्ट, केवढ्या छोट्या गोष्टी आहेत. रिंगटोन सुद्धा जय जय रामकृष्णाची असावी बरं का, असू द्या रामकृष्ण हरी. आणि ते म्हणले आजोबा एवढं ताण आलंय, वारं आलं तर हे पडणार नाही का, त्यापेक्षा जरा मांडव घालून तिथं बसला असता सतत. म्हटलं या जगात बाबा स्थिर काहीच नाही आहे, तेव्हा ते कधी घातलं तर ते नाश पावणार आहे. तुला म्हटलं मला ओळखा नाहीस, ब्रह्मदेव 14 वेळा मी मेलेला बघितला. कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचं आयुष्य 2 पराग 100 वर्षे, त्यातून माप सुरू झालं 100चं बरं का. तो ब्रह्मदेव कृतमतेचा दापार कली 4 युगांचं 10,000 फेऱ्या झाल्यानंतर 12 तासाचा एक दिवस होतो. कुणाचा? ब्रह्मदेवाचा. 10,000 फेऱ्या 4 युगाच्या झाल्यानंतर 12 तासाची रात्र होते. 20,000 4 युगाच्या फेऱ्या झाल्यावर एक पूर्ण 24 तासाचा दिवस होतो. आता किती फेऱ्या झाल्यानंतर महिना होणार, किती 12 महिन्यात तुमचं तुम्ही गणित करा. विठ्ठल विठ्ठल असा ब्रह्मदेव 14 वेळा मेलाला मी बघितला. आता कसलं कुठली झोपडी घालू तेवढं सांग म्हटला. आता तो जर ते मार्कंडे जेव्हा 100 वर्षानं मरतात त्यावेळी बकदाल ऋषीचे एक पंख पडतं. कल्पांतिता तरी निर्देश आहे का? आणि इथं या इतकं सोपं करून ठेवले. म्हणून काय करा, तपाचे सामर्थ्य तपिनाला, ह्या तप म्हणजे नामोच्चाराचा काळ लागतो. त्या नामोच्चाराच्या काळाला तप म्हटलंय. ते हित केल्यानंतर त्या तपानं अमूपता प्राप्त होते. चिरंजीवता सांगितली, कल्पकल्पांतिता सांगितली, आता वैकुंठता. नाम घेतल्यानं चतुर्भुज अवस्था होते. आणि एके दिवशी रुक्मिणी मातेची फजिती झाली. लाजले गे माय, आता तिथं आपण होतो, तिथं आपण होतो असं वाटत असेल तर होतो. आम्ही देव आहे शत्रू आहे कधी आमचा विश्वासच नाही या गोष्टींनी. कोणी समोरच्या देवा म्हटलं तरी काय खोल्यासारखं बडबडतं म्हणते. तुला काय राक्षस म्हणूया, काय म्हणूया तुला, केवढी सहजता आहे सांगा बघा त्याच्यामध्ये. असू द्या रामकृष्णाने. वैकुंठाला सुद्धा दोष आहे. नको वैकुंठीचा वास, मी नाही म्हटलेलं, माझा काय संबंध नाही आहे. आता सुखाचा नाश कोणता तो नंतर बघूया. या अभंगाचा विषय नाही, फक्त प्रमाणता घेतली. उद्धवाला स्वतः भगवंत सांगतात 5व्या अध्यायामध्ये एकनाथी भागवत मध्ये, जे न गीती वैकुंठीची वाट, त्यांचे करी मी घरी वैकुंठ, तेथे चिन्मात्रची फुटे पाट, संत पेठ करी मी. उद्धवा, ज्यांना माझ्या वैकुंठाची सुद्धा आस नाही, इतक्या निष्काम निर्हेतुक नाम घेणाऱ्याच्या घराला मी वैकुंठ करतो. सूर्य उगवल्या जसा अंधार जातो तसं त्या घरातला असोनी संसारी जीवे उकरी वेदशास्त्र, त्याच्या दारामध्ये वेदशास्त्र आशीर्वाद देण्यासाठी निर्विघ्नम कुर्मे देव सहकारीषु म्हणून वेदशास्त्र नित्य दारात उभा असतात. मी तिथं असतो म्हणून हरिनामाची गंगा नित्य नित्य पहाट होते. सदनकादिकासारखी, कारण सनकादिक 5 वर्षाची राहता, कधी म्हातारा येत नाही. त्या नामधारकाच्या घरातली नामभक्ती नित्य चैतन्याची पहाट घेऊन उगवते. उपदेशनाची ज्ञानगंगा नित्य वाहते, आटतच नाही. मी तिथं असल्यामुळे साधू महात्मे सगळे न बोलवता घरला येतात. नवे नवे न बोलवता घरी रविवारी येतात.
येताना 4-5 साधू संत घेऊन येतात, नुसते येत नाहीत, शास्त्र घेऊन येतात, ब्रह्मजिज्ञासा चर्चा करतात विचारसागरची. विचार चंद्रोदय सांगतात चैतन्य म्हणजे काय आहे, वृत्ती सभाकर सांगतात स्वरूपाची अवस्था म्हणजे काय आहे, आणि शेवटी अनुभव द्यायचा म्हणून अमृतानुभव सांगतात. न बोलवता शास्त्र घडला येतं, न बोलवता गुरु घडला येतो, न बोलवता संत घडला येतात, आणि तुमची इच्छा नसली तर त्या नामधारकाकडून दर रविवारी भक्ती करून घेतात. हे तपाचं सामर्थ्य आहे, हे नामाच्या फलाचं सामर्थ्य आहे की ते घरच वैकुंठ होतं. नवे नवे पिखे पेट संतांची. त्या घरात जन्माला येणारा प्रत्येक जीव संत स्वरूपाला पोचतो, त्याला काय करावं लागत नाही. असे जे भगवत भक्त आहेत त्याच घरात तिथं ते गाठले. आता विठोबा रखुमाई हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तपाचे सामर्थ्य तपिनला मूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृभात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होळी थेले. इथं आपण आलो होतो. निष्काम नामाचं निर्हेतुक नामाचं फळ किती व्यापक आहे हा सांगणारा फलाचं व्यापकत्व आणि बोधपर असा अभंग आहे. बोध स्वरूपाच्या पायऱ्या सांगणारा हा अभंग आहे. 5 पायरीमध्ये या 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. नामानं पहिल्यांदा देह पवित्र करून घ्या. पवित्र देहानं म्हणा म्हणजे अमूप असं तुम्हाला प्राप्त होईल, आणि त्यानं चिरंजीवता प्राप्त होईल, कल्पकल्पांतिता पाठवेल, वैकुंठितासुद्धा प्राप्त होईल. पण त्याच्याही पुढे जर सांगितलं एका कुटुंबामध्ये एखादा निर्हेतुक नामधारक जन्माला जर आला तर तो या शुद्ध झालेल्या नामानं परमात्मा स्वरूपाला पोचला जातो. देव त्याचं दर्शन घेतो. संतांच्या पाठनं देव चालतो का नाही? म्हणा काय नाही म्हणा घेऊ म्हणा. त्यांचे रजकण माझ्यावरती व्हावं म्हणून देव मागणं येतो. असला आपला अधिकार आहे. या अभंगाचा अर्थ आहे बाबा हा याचा अधिकार तुझा आहे. तुझ्या अधिकाराचं वर्णन चालले. माऊली सांगते हे तुझ्या अधिकाराचं संधीचं वर्णन आहे. अरे तू एवढा नामधारक जर झालास तर तुझ्या आईबापाला घराला दाराला बायका पोरांना नव्हे नंतर पिढ्यान जन्माला येणाऱ्यांना काही करावं लागणार नाही. एवढी नामाची व्यापकता आहे. कोणत्या? निर्हेतुक नामाची. फलाची व्याप्ती सांगायचं लक्षात यायचं. नामदेवरायांचं म्हणणं आहे शिंपियाचे कुडी जन्म मज झाला परी हेतू गुंतविला सदाशिवी. नामा म्हणे शिव विठोबाचे अंगी त्याचे ने जगी धन्य झालो. सदाशिव म्हणजे मगाशी सांगितलेली व्याख्या बरं का. हरी आणि शिव एकच नाव आहे म्हणून हरिहरा नाही भेद करू नका वाद एकेकाचे ठाई. ते जे आहे ते नित्य अव्यक्त निराकार असलेले ते सदाशिव. तिथं माझा हेतू. आम्ही जन्माला येऊन हेतू काय केला? कोल्हापुरात एक बंगला घ्यायचा आहे, पुण्यात एक घ्यायचा आहे, गारगोटीत एक घ्यायचं आहे, 4 दुकानं काढायची आहेत, पोराला कलेक्टर करायचं आहे, एकाला इंजिनियर करायचं आहे. का आमचा हेतू बरं जन्माला येऊन आमचा हेतू काय आहे पहा, आणि त्यांचा हेतू काय आहे पहा बरं का. हां तर निर्हेतुक एखादा नामधारक एखाद्या कुटुंबात जन्माला आला तर त्याच्या आईबापांनी पोरांनी सुनांनी काय करायला लागू नये. ती त्या जशा एका ऋतूमुळे सगळ्या वृक्षांना फुलपानं येतं, ती जी प्रसन्नता प्राप्त होते
सुंदरते आहे ती सुंदरता, सत्यम शिवम सुंदरता प्राप्त होते. ती निरपेक्ष नामधारकामुळं त्याच्या आईबापाला, त्याच्या पोटच्या पोरांना, त्यांना करून आणलेल्या दुसऱ्या घरातल्या सुनांना, त्यांच्या पोटाला जन्माला आलेल्या नातरुंडांना, नवे तो मेला तरी 750 वर्षानंतर त्याच्या कुळात जन्मालेल्या प्रत्येकाला परमेश्वर प्राप्ती, चतुर्भुज स्वरूपता प्राप्त होईल, एवढं नामाचं व्यापक फळ आहे. म्हणून हा अभंग नामाचं श्रेष्ठत्व नव्हे, काम्यकर्मापेक्षा निर्हेतुक असलेल्या नामाच्या फलाची व्यापकता सांगणारा आणि बोध स्वरूप पायऱ्या सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. चिंप्याच्या कुळामध्ये मी जन्माला आलो आणि कुळ सगळं माता पिता बघा कोण कोण. दामोशेठजी, गोनाई माता, स्वतः नामदेवराय, राजाई माता, 4 झाली. नामदेवरायांना 4 पोरं, नारा विठा माधा गोंदा. नारायण महाराज त्यांच्या बायकोचं नाव लाडाई. नारा विठ्ठल महाराज त्यांच्या बायकोचं नाव गोडाई. हां, नारा विठा महादा. महादेव महाराज त्यांच्या बायकोचं नाव येसाई. आणि नाही देता पाहत येसाई, लक्षात यायचं, रेकॉर्डिंग व्हायला लागले काय अडचण नाही, पुन्हा परत बघा काय अडचण नाही आहे. आणि शेवटचे आमचे नाराविता महादा गोंदा. गोविंद महाराजांच्या बायकोचं नाव साखराई, लाडाई, गोडाई. लक्षात ठेवायसाठी ते संकेत करून ठेवले, तेवढ्यासाठी पाठ ते करायला लागते, जे ते कौशल्य आहे. लाडाई, गोडाई, येसाई आणि साखराई हे 4 जण, 4 पोरं, 8, 4 सुना, 12. आणि प्रसूतिकारणे कल्याणा गेले, प्रसूतिकारणे नेले मज कल्याणा, तेने पंढरी रानांतरीला. वारी चुकल्या, सप्ताह चुकल्या, भजन चुकल्या, हरिपाठ चुकल्या, असं कधीही आम्हाला झालेलं नाही आहे. झालं असलं तर धन्य धन्य धन्य. म्हणून नित्यनेमनं आम्ही ते प्राणी तोंडे आमची वाकडे होतात, त्याचं कारणच आहे की वर्मा बोट ठेवलेल्याचं कारण आहे. सांगणारा बी त्यातलाच आहे, लक्षात ठेवायचं, असं काय नाही आहे. ही 4 पोरं, थोरल्या बहिणीचं नाव आऊबाई, थोरल्या लिकीचं नाव नामदेवराय यांच्या लिंबाई, आणि घरातल्या दासीचं नाव जणाई. 15 झालीत. ही 4 4 पोरं, 4 सुना, 4 त्रिकम 12, बहीण 13, लेक 14 आणि दासी. त्याच्या घरातली झाली. आज त्यांच्या वंशजांना आपण नामदास म्हणून बोलवतो. नाथांच्या घरी एक नाथ जन्माला आले. महाविष्णूच्या घरी भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. निरपेक्ष नाम घेतलं, देवाला गडी राहावं लागलं, निवून घालिवलं. बाकीचे म्हणतात न वजे जाई. कवा व्हायचं आमच्याकडनं हे? पण आता तसं नाही, असा अविश्वास आमच्यावरती. म्हणून आत्तासुद्धा देव आहे बरं का. एक प्रमाण आहे, सांगू का? चालते ना 1-5 मिनटं? बरं, वेळेतच कळेल, काय अडचण नाही आहे. तुका म्हणे जीवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देवा संतांच्यावर कोण जेवत होतं? देव जेवत होता. तुमच्या माझ्याबरोबर कोण जेवतं? देव जेवतो ना. सर्वागती राम. बायकोला दे आहे की नाही? तू वल्लभा मी कांता. बायको कोण? जन्माला आलेला कोण? रोज करून घालणारा कोण? खाणारा कोण? तुमच्या माझ्यासोबत कोण देव जेवत नाही म्हणून कोण सांगितलं? तुम्ही ठरवलं आपण ना. आम्हाला ते तसला असला का ते नेसलेला देव यायला पाहिजे ना, आणि ते कुणाला तर कळायला पाहिजे, आणि मग गाव पाया पडायला यायला पाहिजे ना, त्यावेळी आमची सिद्धी होणार. असू द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चोखामेळ्यांच्या घरातलं उदाहरण घ्या, जगद्गुरूंच्या घरातलं उदाहरण घ्या. अरे सगोत्र नामदेवरायांच्या घरातली ती प्रसूतिकारणे नेले मज कल्याणा, तेने पंढरी राना अंतरीला. लाडाई म्हणे देह अर्पिणे विठ्ठला, म्हणून आदरीला प्राणायाम. त्यांनी काही कीटकनाशक खाऊन जीव नाही दिला तिथं 15 जणांनी. प्राणायाम लावून देह सोडलेला आहे त्यांनी, लक्षात द्यायचं. अभंग लिहिले आणि अभंग स्वरूपाला पोचून देव ठेवलेला आहे तिथं. अरे निष्काम नामानं धावून तर तुला पुटली काकडे. चंद्र अवघी तीर्थे घडली एक वेळा, काय कराय? चंद्रभागा डोळारी केल्या का आंघोळ केली या, म्हणून मी मोठा चंद्रभागेचा फोटो लावलाय. दररोज दिसत हरकतच नाही, पण डोळा जायची काही गरज नाही. आल्या तिथंच दिसावं. ते एवढं सोपं आहे, ते एवढं सोपं आहे, काय अडचण नाही. कोण बोलवी ते हादीवर, आणि कुठं जायचं कुठल्या हादीला बोलवायला, आणि तोच हादी आधी म्हणालाय. मला म्हणायची काय गरज आहे? मै बैठे राम, राम हमारा जप करे, हे सांगायसाठी आहे? काय कायसाठी आहे? जगायसाठी आहे. परमात्मा सांगण्यासाठी आहे का? हा जगण्यासाठी आहे.
एवढा निश्चय आज झाला तरी बसा विठ्ठल विठ्ठल ठीक आहे का? जे जे बोले ते साजी आहे विठ्ठलाला, त्याला काही म्हणून बघा. स्नान करावं, पुंडलिकाच्या भक्तीनं पुंड व्हावं, पुंड पुंड भक्ती करता आली पाहिजे. नारद भक्ती सूत्रातल्या 72व्या सूत्रामध्ये जसं 52 संतांची चरित्र सांगितलेली आहेत, तशी 25 पुंड गोपाळांची चरित्र सांगितलेली आहेत. ते ग्रंथ जरा उपलब्ध करायला पाहिजे. नाव सांगतो मी तुम्हाला, सांगतो काय अडचण नाही आहे. ते पुंड काय होते, अरे तिसऱ्या दिवशी पुतना मावशी आलती, तर तिसऱ्या दिवशी डोळं उघडलं नसताना ती घरात मेली, तर घर वाडा मोडून पडेल म्हणून बाहेर नेऊन उचलून नेऊन ज्यानं मारली पर्वता एवढी बाई, तिला या भक्तांच्या बरोबर दांडी इंडिया खेळताना ह्यो हारत नव्हता, ह्यो हारणारा ह्यो हारणारा आहे का, हारतोय ह्यो. ते 25 जण ह्याच्या पातळीवरतीच पुंडलिकाच्या भक्तीनं पुंड व्हावं. आणि त्यातल्या एकाने विचारलं, नंदाचं पोरगं म्हणून तुला सारखं डुचकी घ्यायचं, तुझं पाय आणि माझी डुई, कधीतरी मला उचलून घे की, काय होऊ दे, माझे पाय तुझी डुई. तिथलाच अभंग आहे तो. आणि ते बरोबर चूक नसतं, ते बेचूक नऊ आहे. बरोबर काय चूक चूक म्हणला बघा. हे ज्या दिवशी जाईल त्या दिवशी परमार्थ घडला. विठ्ठल त्या पुंड भक्तीतनं तो अभंग सोडवला होता, माझे पाय तुझी डुई. म्हणून निघा नमस्कारू तया ते माथा मुकुड, डोसक्यावर घेतल्यानंतर पाय कुणाचं कुणावर, माझं पाय तुझी डुई. त्याचं वचन आहे तो अण्णाने. ते म्हणायचे गाई रोज आम्हीच का आणायचे रे, तू नंदाचा पोरगा म्हणून आज तू घेऊन ये जा. पुंड भक्तांची 25 जणांचे चरित्र आहे. भक्तीच्या पुंडलिकाच्या भक्तीनं पुंड व्हावं, चोखोबाच्या दर्शनानं चोख व्हावं, नाम घेऊन देव स्वरूपाला पोचलेल्या 15 जणांच्या त्या पायरी खाली तिथं नाम व्हावं. चारी वारीसनी ह्या बाबाचं दर्शन घ्यायला जातात का कोणात? देव हे खरे, हा नव्हे. ह्याचा डोक नंबर आहे. पहिला नंबर पुंडलिक, चोख, नामदेव, मध्ये गणपतराय, हनुमंतराय, मग ह्याचा डोक नंबर आहे. हे डोक नंबर ज्याला कोण जाईल. अरे हेच ते देव, संततेची देव. ही नामाची ताकद आहे, फलाची ताकद आहे. इथंच नाम आहे आणि इथंच देव आहे. असं व्यापक असणारं नाम घेतल्यानं देह पवित्र होतो. पवित्र देण्यानं नाव घेतलं तर ते विश्वंभर व्यापक होतं. त्यानं चिरंजीवता कल्पकल्पांता प्राप्त होते. त्याच्या घरातले माता पिता, नवजन्माला येणाऱ्या पिढ्यानपिढ्याचे लोक परमात्मा स्वरूपाला पोतात. त्यांना स्वतःला काय करावं लागत नाही. इतकं नामाचं व्यापक फल आहे. असं फल मनाने घेऊन चालत नाही. मनोमार्गे गेला तो हे मनाने घेऊन चालत नाही. संतांचे संगती, संत म्हणजे गुरु हा संतकुळीचा राजा. तिथं तो शब्द त्या अंगानं वापरलेला आहे. काय करावं, हे झेपायचं झालं तर तेवढा व्यापक असलेला परमात्मा, आता विश्वात्मके देव निवृत्ती दाता, लक्षात आलं का? त्यांच्याकडून ते नाम घ्यावं, म्हणून ते ज्ञान प्राप्त व्हावं. नाम कसं घ्यायचं, काय आहे त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं. ते ज्ञान प्राप्त होणं एवढं सोपं नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, तिथं सगळ्यांची तुकोबऱ्यांनी चिठ्ठी केलेली लक्षात आहे. ज्ञान नामाचं प्राप्त होणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. वेदाला प्राप्त झालं नाही. महाराजजी 350 पार गोरख प्रेसची भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी खूप मोठी आहे. 350 पानावरती हा एक विषय घेतलेला आहे. पहिल्यांदा नामाची मोठेपणा सांगतो. नाम किती व्यापक आहे, ज्ञान किती अवघड आहे. ब्रह्मज्ञान जरी करे उठाउठी तरी का हिमपुटी, वेदांना शास्त्रांना कळलं नाही, जप्यातप्यांना कळलं नाही, नवे व्यासांना कळलं नाही, असं तुकोबऱ्यांचा आक्षेप आहे. कारण तृप्ती झाली नाही त्यांची. आता याचा अर्थ काहीतरी अंश तिथं राहिलं आहे. हा माझा अभंग नाही, तुकोबऱ्यांचा आहे. हे ते ज्ञान होणं इतकं अवघड आहे. पुढं सांगितलं त्याची गुढता काय आहे, तर गुढता सांगतो बरं का. मला सांगा, आपण हे भक्ती करून वगैरे निर्गुण परमात्म्याची लवकर प्राप्ती होईल काय सगुण परमात्म्याची लवकर प्राप्ती होईल? आणि निर्गुण करायची असते तिथं बोर्ड लावायची काय गरज होती? कुणाची लवकर प्राप्ती होईल आपल्याला? सगुणाची प्राप्ती होईल. आणि त्याची व्हावी म्हणून चाललंय आपण, निर्गुणाकडे नाही. निजानंद पै ब्रह्म योगी जाणे वर्मती योग्यांचं काम आहे. पण तिथं ही गुढता सांगितलेली आहे. आणि ह्या गुढता सांगण्यासाठी 350 अख्खं पान त्यांनी 389 नव्या अध्यायातल्या ओव्या, त्या पुढच्या 10 ओव्यामध्ये माऊलीनं ह्या नाम घेऊन सगुणाचं दर्शन होईल याचं खंडन केलेलं आहे. नीट जाऊन वाचा जरा. त्यांनी सांगितलं बाबा रे, हे शक्य नाही. नुसते माऊली म्हणत नाहीत,
श्रीधर स्वामी सांगतात, त्यांनी सुद्धा भावादीपिका लिहिलेले, योग वशिष्ठ सांगतं, आणि नाथ बाबा पण तिथंच होते. नाथाने सुद्धा म्हटलं शक्य नाही आहे, एक वेळ निर्गुणाची प्राप्ती होईल. ऐकले कधी आता हे संगती कशी लावायची? पण सगुणाची प्राप्ती होणं कुणालाही शक्य झालं नाही. जे वेदाला प्राप्त झालं नाही, शास्त्राला प्राप्त झाली, अर्जुनाला सुद्धा संपूर्ण दर्शन झालं नाही. नुसतं नमस्तसे नमस्तसे म्हणून भ्याला बिचारा, आणि डोळं झाकून पडला. पूर्ण दर्शन अनंताचं झालेलं नाहीये. लक्षात येतं का? लक्ष्मीला झालं नाही, जटायूला झालं नाही, जवळ असणाऱ्या कुणाला सनकादिकांना झालं नाही. पाहे पा जाणीवेची निबळे, कुणी वेदापासून यागळे, की शेषाहुनी तोंडागळे बोलके आती, ते येरून अंतरुणा तळवठी दडे येरून येती नेती म्हणे. हे तर सनकादिक, त्यांना सुद्धा निर्गुणाचं एकाचं दर्शन झालंय. अर्जुन म्हटला बास तुझं ते, मला एकाचं दर्शन पाहिजे. एकाचं दर्शन होऊ शकतं, कारण तो एकमेवा द्वितीय आहे. तुम्ही आता सुद्धा बघता ते एकच दिसतं. शास्त्रानं सांगितलं बुद्धी एकाचं ग्रहण करते, दोघांचं नव्हे. म्हणून तो निर्गुण एकमेवा द्वितीय, त्याची प्राप्ती होणं शक्य आहे नामानं. त्याला युगीच व्हायला पाहिजे असं नाही आहे, न लगती साय असं जाव्यानंतर. आता मग पण मात्र अनंताचं दर्शन कुणाला झालं नाही, वेदाला झालं नाही, शास्त्राला झालं नाही, लक्ष्मीला झालं नाही, अर्जुनाला सुद्धा झेपलं नाही. ते ब्रह्मदेवाला तर नाहीच नाही, कुणाला झालं नाही. याचं कारण सांगा म्हटले. नुसतं असं सांगणं बरं. अनंताचे गुण अनंत अवतार न कळे पार, श्रुतीशास्त्रा नाथाने अभंग दिलेलं आहे तिथे. त्यावेळी तो हारे श्रीहरी, बरं का, पाहिला डोळे बरी, तो हारे विटेवरी उभा पांडुरंग, चैतन्याचा गाभा शोभत असे, हा नाथाचा अभंग तिथं प्रमाण म्हणून दिलेला आहे. तो अनंत आहे. आणि एक जन्म 60,000 वर्षे तप केले तर एका क्षणात मात्र झालं. काय प्राप्त झालं? तुला एका देहामध्ये एक देव प्राप्त होईल का आनंद प्राप्त होतील? कसं शक्य सांगा बघूया. साधी माळ शेवटला जायला तयार नाही, का वारी शेवटला एका जन्मा जायला नाही, तुम्हाला अनंताचं दर्शन कसं होईल? हा आक्षेप नाथांचा आहे, माझा नाही आहे. अनंताचे गुण, अनंत अवतार, एकच अवतार कळेल तुम्हा आम्हाला. म्हणून याला नामाची गुढता सांगितली. गंभीरता काय सांगितली? हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी एक तत्वनाम. ते जनिवनी जे आहे ना, ते एक तत्वनाम लक्षात यायचं. दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. म्हणून ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला दले, ते मनानं घेऊन चालणार नाही. माझ्या व्यापक भगवंताने सद्गुरूंनी साक्षात असलेल्या परब्रह्मणी मला ते दिलं, तुम्हाला सुद्धा ते प्राप्त व्हावं. ज्ञानेश्वर ज्ञान देवाला Hare